विठ्ठल विठ्ठल गजरी, विठ्ठल विठ्ठल गजरी, विठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरी, अवघी दुमदुमली पंढरी। नमस्कार, जय जय रामकृष्ण हरी। मी प्रज्ञा कुलकर्णी हस्तक आपणा सर्वांचं एनडीटीव्ही मराठीमध्ये स्वागत। आजचा दिवस खास आहे कारण आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरामध्ये भक्तांची अलोट गर्दी झालेली आहे, मांदी आळी झालेली आहे आणि हा वैष्णवांचा मेळा हा अक्षरशः चंद्रभागेतीरी आपल्याला पाहायला मिळतोय। लाखोंच्या संख्येने आज वारकरी हे गर्दी करतात। आजचा दिवस खास आहे आणि त्यामुळेच पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आषाढी एकादशीची शासकीय महापूजा सुद्धा पार पडली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते ही सेवा संपन्न झाली। अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर अशा जयघोषातच पंढरपूर नगरी दुमदुमली आहे। यावर्षी मानाचे वारकरी म्हणून बाबासाहेब माधव माने आणि प्रभावती बाबासाहेब माने यांना महापूजेचा मान मिळाला। ते धाराशिवचे रहिवासी आहेत, तर आषाढी एकादशी निमित्त आज 2:15च्या सुमारास मुख्यमंत्री हे या मंदिरामध्ये दाखल झाले आणि त्यानंतर ठीक 2:30 वाजता या महापूजेला सुरुवात झाली। त्यानंतर 3:05 आई जगदंबा म्हणजेच रुक्मिणी मातेची सुद्धा सुंदर अशी महापूजा पार पडली। या पूजेदरम्यान विठ्ठलाच्या मूर्तीला दुग्धाभिषेक तसंच पंचामृताचा अभिषेक झाला आणि मुख्यमंत्र्यांनी आणलेला खास पोशाख हा विठ्ठलाला आणि येवल्याची पैठणी ही रुक्मिणी मातेला परिधान करण्यात आली। तर मंदिराच्या गाभाऱ्यातनं या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मयूर बोरसे यांनी। विठ्ठलाच्या गाभाऱ्यात काही क्षणांआधीच आषाढीची महापूजा ही संपन्न झाली आणि आता विठ्ठलाच्या गाभाऱ्यात सध्याची अवस्था काय असेल तर रूपी जडले लोचन, पायी सिरावले मन, देहभाव हरपला तुझं पाहता विठ्ठला। काही क्षणांसाठी का होईना या अवस्थेला मानणारा, याच्यावर प्रेम करणारा प्रत्येक जण जातोच, असं हे रूप साक्षात समोर आपण बघतोय। बाजूला आहे त्याची पत्नी रुक्मिणी। मी याच्या समोरच एकेरी उल्लेख करतोय, हा कानडी मुलकाचा राजा असला तरी याच्यावर प्रत्येकाची सत्ता आहे आणि जीवापाड प्रीती सुद्धा आहे। हा आमच्या जीवीचे जीवन आहे। याचं मुखकमल म्हणजे सौंदर्याच्या उत्क्रांतीची परिसीमा आहे। याचं मुखकमल म्हणजे भक्तीचं, प्रेमाचं आणि चेतनेचं प्रतीक आहे आणि हे मुखकमल आता घरात बसून एनडीटीव्ही मराठीच्या माध्यमातून आपण प्रेक्षकांना याचं दर्शन घडवतो। हे मुखकमल आजच्या दिवशी बघून खुंटलिया धावा तृष्णेची अशी अनुभूती बघणाऱ्या प्रत्येकाची होईलच, यात कोणताही किंतु परंतु नाही आहे। कारण हाच आहे तो बरवा, तो हा विठ्ठल बरवा आणि म्हणून आम्ही सुकृताची जोडी केली, म्हणून हा विठ्ठल आम्हाला आवडतो, जीवापाड आवडतो। कॅमेरा पर्सन गौरव नाईक सोबत मी मयूर बोरसे, एनडीटीव्ही मराठी, पंढरपूर। तर हा अनुपम्य सोहळा याची देही याची डोळा पाहण्याचं भाग्य लाभलेले आहेत आमचे प्रतिनिधी मयूर बोरसे यांना। आणि सध्या पंढरपूरच्या अर्थातच चंद्रभागा तीरावरती अलोट गर्दी झालेली आहे। चंद्रभागेचा तीर हा वैष्णवांच्या या गर्दीनं फुलून गेलेला आहे। थेट तिथे जाणार आहोत, आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मयूर, सध्या या वैष्णवांच्या मेळ्याचा अनुभव घेत आहात। तब्बल 15 लाखांपर्यंत वारकरी या ठिकाणी दाखल झालेले आहेत असं कळतंय। कशा पद्धतीचा वातावरण आणि माहोल या भागातला? प्रज्ञा, जसं तुम्ही बुलेटिनच्या सुरुवातीलाच 2 ओळी गायल्यात आणि तिथे एक पटीने, अनंत पटीने इथे माहोल आहे, ज्याचा आपण अनुभव घेणं हे खरंच एक पर्वणी आहे, हे सौभाग्य आहे। आणि हा जो अनुभव आहे हा चिरकाल टिकणारा आहे, डोळ्यात साठवून ठेवावा असा देखणा आहे, गोड आहे, नयनरम्य आहे, दैदिप्यमान आहे। काय शब्द वापरू, यासाठी सगळे शब्द संपतील, राहतील त्या फक्त स्मृती। आणि या स्मृती चिरकाल टिकणाऱ्या आहे। जिकडे बघावं तिकडे चंद्रभागेत हा जो जनसागर इथे लोटलाय, चंद्रभागेला जनसागर भेटायला आलाय, किंबहुना चंद्रभागा सुद्धा या जनसागराच्या
भेटण्यासाठी प्रतीक्षेत होती. ही खरं तर भीमा नदी आहे, जी गेल्या काही मैलांवरून इकडे वाहताना चंद्राकार आकाराची होते आणि त्यामुळे हिला चंद्रभागा म्हटलं जातं. ज्या चंद्रभागेचं एक स्थान महात्म्य आहे आणि हे स्थान महात्म्य जाणून इथे असंख्य वारकरी दरवर्षी येत असतात. पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान आणि दर्शन विठ्ठलाचे, असा हा त्यांचा दरवर्षाचा नेम असतो आणि तो ते वर्षानुवर्षे पाळत आलेत. माझ्या वडिलांची मिरासिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा म्हणत पिढ्यानपिढ्याचा दाखला देत ते यावेळीही पंढरीत आलेले आहेत. आणि ही संख्या किती आहे तर प्रशासनाचं म्हणणं ही 35 लाख आहे, पण खरं तर हे चित्र असंख्य लोकांचं आहे, जे संख्येत मोजलं जाणारं नाहीये. अत्यंत गर्दी, याला खरं तर गर्दी म्हणू नये, हा जनसागर आहे. हा इतक्या भावपूर्णतेने परवापासून इथे आहे, म्हणजे दर्शन रांगेचं. ही तर आपण चंद्रभागेची स्थिती बघतोय आता, की चंद्रभागेच्या पाण्याचा स्पर्श व्हावा. अवघीच तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखील या. चंद्रभागेचं तुम्ही डोळ्याने जरी दर्शन घेतलं, तुमच्या दृष्टीने जरी एक बार तिच्याकडे बघितलं, तर सगळी तीर्थे एकाच वेळी घडल्यासारखं अध्यात्मात म्हटलं जातं. आणि इथे तर चंद्रभागेत स्नान करायला मिळतंय, त्यामुळे हे कोणाला नसेल हवं. आणि त्याचाच अनुभव घेण्यासाठी हे वारकरी मेल तिथे जागा करतायत आणि चंद्रभागेत स्नानासाठी जातायत आणि आपली ही अनुभूती आपल्या बाह्यांगाला, अंतरंगाला देतायत. आणि हे चिरकाल टिकणारं दृश्य, हा चिरकाल टिकणारा अनुभव साठवून हे विठ्ठलाच्या दर्शनाकडे, दर्शन रांगेकडे मार्गस्थ होणार आहेत. त्याआधी ते इथे आता अलोट जनसागर हा गर्दी करत चंद्रभागेला वंदन करतोय, चंद्रभागेचं दर्शन घेतोय, तिच्यात स्नान करतोय आणि दर्शन रांगेकडे जातोय, जी आत्ता 21 किलोमीटर असल्याचं बोललं जात आहे. 21 किलोमीटर पर्यंतची रांग आहे. कालपर्यंत 24 ते 25 तास दर्शनासाठी लागत होते. आज असं बोललं जात आहे की किमान 1.5 दिवस दर्शनासाठी, पांडुरंगाचं मुखकमल बघण्यासाठी 1.5 दिवस थांबावं लागणार असं दिसतंय. त्याच्यामुळे यांच्या संयमाला सलाम, यांच्या संयमाला दाद द्यावी लागणार आहे. कारण 20 दिवस चालून, किंबहुना देहू आळंदी व्यतिरिक्त इतर ठिकाणाहून एक महिना चालून, नुसते महाराष्ट्रातूनच नाही तर कर्नाटकातून, तेलंगणातून, आंध्र प्रदेशमधून, अशा विविध राज्यांमधून येत हे वारकरी आज अखेर पंढरपुरात दाखल झालेत. खरं तर कालपासूनच ही गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे, पण आज म्हणावं तितका वारकरी समाज इथे दाखल झालाय आणि हा वारकरी समाज आज दिव्य अनुभूतीचा अनुभव घेणारे, या पांडुरंगाचं मुखकमल बघण्यासाठी ते जीवाचं रान करतायत, किंबहुना त्याच्यावर जीव ओवाळून टाकतायत. अगदी. आणि माझी बहीण चंद्रभागा करीत असे पापभंगा, म्हणूनच या चंद्रभागेचं तीर्थ आपल्या शिरी लावण्यासाठी, आपल्या पायावरती घेण्यासाठी जमलेली ही अलोट गर्दी आहे. आणि हीच अर्थात एक प्रकारे वैष्णवांचा मेळा आहे आणि याला गर्दी म्हणता येणार नाही असा उल्लेख जसा केला, तसंच खरंच हा जनसमुदाय, जनसागर लोटलेला आहे. याच अर्थात जनसमुदायातनं तुम्ही आढावा दिलात, त्याबद्दल आपले खूप खूप आभार, धन्यवाद. आणि सर्वदूर संपूर्ण महाराष्ट्रभर सध्या हाच उत्साह पाहायला मिळतोय. अगदी मुंबईच्या प्रतिपंढरपूर असलेल्या वडाळा विठ्ठल मंदिरात सुद्धा भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. रात्रभर भाविक मंदिरात विठूचा गजर करत होते, तर आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल मंदिरात विद्युत रोषणाई करण्यात आली. तसंच या भागामध्ये आज विशेष महापूजा जी पार पडली, ती देखील मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांच्या हस्ते पार पडली. या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत. ऋतिक गणकवार आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. ऋतिक, अतिशय अनुपम्य असा हा सोहळा आणि अक्षरशः वडाळ्याच्या विठ्ठल मंदिराला सुद्धा पंढरीप्रमाणेच एक वेगळं रूप हे प्राप्त झालं असेल.
माझ्यासारख्या असंख्य भाविकांना ज्यांना पंढरपूरला जाता आलं नाही आहे असे अनेक भाविक जे आहेत ते वडाळाचं जे प्रति पंढरपूर म्हणवलं जातं या मंदिरामध्ये दर्शनासाठी येत असतात. आणि आपण बघितलं तर रात्रीपासूनच अनेक मुंबई शहरासह उपनगरातल्या अनेक दिंड्या ज्या आहेत त्या इथे येतात. अनेक भाविक दर्शनासाठी या मंदिरामध्ये येत असतात. आपण समोर विठुरायाचं रुक्मिणीचं जे दृश्य आहे, चित्र आहे ते आपण NDTVच्या माध्यमातून बघू शकतो. फुलांची आरास आणि नटलेलं हे स्वरूप जे आहे ते आपण समोर बघू शकतो. मोठी गर्दी जी आहे ती भाविकांची विठ्ठल मंदिरामध्ये झालेली आहे. खरं तर बाहेर 1 ते 1.5 किलोमीटरपर्यंतच्या रांगा ज्या आहेत त्या भाविकांच्या लागलेल्या असून अतिशय प्रसन्नमय असं वातावरण जे आहे ते विठ्ठल मंदिरामध्ये पाहायला मिळतं. आपण पाठीमागे गर्दी बघतोय, भरलेला बघू शकतो. आपल्यासोबत काही भाविक आहेत त्या ठिकाणचे व्हॉलेंटियर. नमस्कार, काय सांगाल कसं वातावरण या ठिकाणी आहे? प्रति पंढरपूर म्हणवलं जाते या ठिकाणी. प्रति पंढरपूर का म्हणलं जातं त्याचा की तुकाराम महाराजांच्या हस्ते या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. त्याच्यामुळे या वडाळ्यातील या प्रति पंढरपूर म्हणजे या मंदिरात प्रति पंढरपूर संबोधले जाते. त्याच्यामुळे भाविक आषाढीच्या दिवशी लाखो संख्येने येतात आणि त्यांचे प्रत्येकाचे मनमुराद ज्या वारकरी संप्रदायामधल्यांचे पूर्ण होतात. कसं यंदाची तयारी आहे? मोठी गर्दी देखील बाहेर दिसून येते. माऊलीचं सेवा माऊली करून घेणार. बाहेर गर्दी जरी असली त्याचा तो सांभाळून घेतो दरवर्षीप्रमाणे. आणि एवढ्या 4-5 तास असतात ती आपली लाईन लावूनच माऊलीचं दर्शन घेऊन पुढे जातात. त्याच्यामुळे कुठेही आम्हाला सुद्धा कुठेही वाटत नाही थकल्यासारखं. आम्ही जी सेवा करतोय माऊलींची त्याच्यात आम्हाला धन्य पावल्यासारखं वाटतं. काय सांगाल तुमचा अनुभव कसं म्हणतो? कधीपासून तुम्ही या मंदिराशी जोडले गेलेला? 50 वर्ष आहे. 50 वर्ष. काय काय बघत आला? काय ह्या मंदिरात आल्यानंतर जीवनाचं परिवर्तन झालं. वैकुंठवासी सद्गुरू माने माऊली यांच्या भूषण महाराज यांच्या संगतीत गेल्यामुळे जीवनाचं परिवर्तन झालं. फक्त सर एवढंच होतं की ते तरुण मुलं येत नाही. आता 80 वर्षापूर्वीपासून चालू केलेलं आहे ज्ञानेश्वरी प्रसारक मंडळाने. ज्ञानेश्वरी ग्रंथराज इथे 5 ते 7 पर्यंत प्रवचन होतं. पण आता म्हातारी माणसं झाली त्यांना कोणी मी आता आलो. माझी आज 50 वर्ष आणि त्याच्यामुळे आनंद आहे. आनंद म्हणजे कामगारांनी दिलं प्रति पंढरपूर. कामगारांनी दिलेला आहे. तेव्हा काही सुविधा नव्हत्या. लाखो दिंड्या यायच्या गिरणी गावामधून. आता दिंड्या येणार कुठे? 10:30 वाजतापर्यंत 10 माणसं पण नव्हती मंदिरात रात्री. आपण बघतोय की या मंदिराचं हे रूप जे आहे ते सजलेलं आहे आणि भाविक जे आहेत ते मोठ्या भक्तीनं या ठिकाणी येत असतात. आणि तर अतिशय म्हणजे प्रति पंढरपूर म्हणलं जातं. खरंच याची अशी प्रचिती आहे. नक्कीच. तर आपण बघतोय साक्षात तुकोबारायांनी स्थापन केलेल्या या मूर्ती असल्यामुळे या प्रति पंढरपूर असं त्याला का म्हटलं जातं हेही सांगण्यात आलेलं आहे. आणि दर्शनासाठी प्रचंड आणि अव्याहत अशी गर्दी ही सध्या वडाळ्यामध्ये पाहायला मिळते. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी ऋतिक. तर आषाढी एकादशीच्या या पावन पर्वावरती छत्रपती संभाजीनगर शहराजवळ प्रति पंढरपूर इथे भक्तीचा महासागर उसळलाय. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते मध्यरात्री विठ्ठल रुक्मिणीची विधिवत अशी पूजा आणि महाभिषेक संपन्न झाला. यावेळेला त्यांनी महाराष्ट्राच्या अन्नदात्या बळीराजाच्या सुख समृद्धी आणि संकटमुक्त जीवनासाठी विठ्ठल चरणी साकडं घातलं. पूजेनंतर मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुलं करण्यात आलं. विठ्ठल विठ्ठलाच्या अखंड जयघोषात हजारो भाविकांनी भक्तिभावानं दर्शन घेत आषाढी एकादशीचा हा आनंद अनुभवलाय. सर झालं का?